ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया. दिल्या हा प्रश्न त्यांनाच विचारा, कुणी घोषणेला सुरुवात केली. मीडियाकडे सगळं कव्हरेज आहे. ताळतंत्र म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जरा देसाईंनी सांगावा. आणि मिस्टर देसाई काल बोलल्यानंतर तुम्हाला आम्ही आठवलो का? याच्या अगोदर तुम्हाला कधी आठवलो का? आणि देसाई ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला तुम्ही जरांगेंना द्या ना. आणि याच देसाईच्या सांगण्यावरनं रात्री जरांगेंनी सलाईन लावून घेतलेले, रात्रीच उपोषण संपलेलं आहे जरांगेंचं. कायद्याच्या भाषेत रात्रीच जरांगेंनी उपोषण सोडले त्या देसाईंच्या सांगण्यावरनं. 4 सलाईन घेतलेत. सलाईन लावून कुठं उपोषण असतं का? आणि 2 दिवस उपोषणानं व्याकुळ झालेले जरांगे आज प्रेसमध्ये वाटेल ते बोललेले आहेत, पाहिजे तेवढे बोललेले आहेत. आणि सर्व महाराष्ट्र पाहतोय या गोष्टीकडे. सीएमच्या बाबतीत काल आरोप केले नंबरच्या धंद्यावाल्यांना प्रोटेक्शन आणि यापूर्वी देखील तुमचं टार्गेट मुख्यमंत्री झाले. जरांगेंचं टार्गेट भुजबळ असतात आणि फडणवीस असतात. तसं तुमचे मुख्यमंत्री आहेत. नाही, मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री हे अथॉरिटी पर्सन आहेत. मला मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या 2 नंबर धंद्याचा खूप झोंबलं त्या देसाईंना. मला एक सांगा म्हणाव, छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहेत त्या खासदारांचे दारूचे धंदे किती आहेत? किती लायसन मिळाले एका व्यक्तीला? आणि एवढे लायसन खासदार असणाऱ्या, आमदार असणाऱ्या, मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाला दारूचा धंदा एवढा सापडला का? दारूचा धंदा कायद्याच्या सभागृहात देशाच्या संसदेमध्ये गेलाय. तो काय नाव बरं त्यांचं? भुमरे, संदीपान भुमरे. काय स्पेशालिटी आहे संदीपान भुमरेंची सांगावी देसाईंनी. अजून खूप नाव आहेत माझ्याकडं, मी त्याची रांग लावेन. पण भुमरेची काय खासियत आहे? 2 नंबर धंदाच ना. देसाई तुम्ही उत्पादन शुल्क मंत्री आणि भुमरे दारूच्या धंद्यांचा मालक, आणि तुम्ही म्हणताय ताळतंत्र सोडलं, 2 नंबर धंदे. सांगा बरं मुख्यमंत्री महोदय, तुमचा सहकारी मंत्रिमंडळातला माणूस त्याला दारूचा धंदा करावासा वाटतो. तो आमच्या 18 पगड जातीच्या ओबीसीच्या आरक्षणावर संसदेत काय बोलवलं बरं?